गावाल्यानो. आता आमची सुट्टी संपली, आता चाललो आम्ही मुंबईत. आता एस टीची वाट बघतो कधी एस टी येता. ही बघा एस टी इली बघा, माका नेऊ कुडाळाक नेऊ गेली आहे. येता बघा ती दिसता बारीकशी येतली. आता चला. गाडी पूर्ण खाली होती आणि त्यामुळे मला ड्रायव्हरच्या बाजूची सीट भेटली. आणि बाजूची सीट भेटल्यामुळे काय समोर पण मस्त व्ह्यू आणि असं बसायला पण भारी वाटलं, मजा वाटली. समोर इली बोकडा आणि मग काय करतो, ड्रायव्हरान थांबवले. मी आणले बाबा कोणा घालशीत आणि त्याचं नुकसान करशीत, सांभाळू. बघता बघता आपलं मुंबई गोवा हायवे इलो. आणि मी ड्रायव्हर सांगले बाबा नीट बघ, नाही तर आजूबाजू बघ. आणि फास्ट गाड्या असतात म्हणून हळूहळू मग ड्रायव्हरान तशी पुढे पुढे गाडी नेल्यान. आणि एकदा हायवे लागल्यावर ड्रायव्हरान मग काय जो एक्सिलेटर दाबल्यान तो सनसनावून अगदी नेल्यान. अगदी गाडी कसली नेल्यान अगदी. तशी काय त्याकाच घाई होती वाटतं माझी रेल्वे पकडूची, अशी त्यांना सुसाट मारल्यान. आणि पूर्ण हायवे अगदी हळूच बघताना बघता कधी कुडाळ स्टेशन इला पण. आणि ड्रायव्हरान काय केल्यान हळूच अशी अगदी गाडी बस स्टँडला जाऊन लायल्यान. अगदी मी प्लॅटफॉर्म नंबर 2वर उभी केल्यान गाडी. आणि आम्ही उतरलो. निमार खूप लागत होता म्हणून तेवढ्यात उसाच्या गाडीचा आवाज दिलो. आणि मी बोलले एक उसाचा रस पिऊन घेऊया बोललो, खूप निमार लागले. अरे म्हणून पिले वाज. फायनली आलंय कुडाळ स्टेशन, रेल्वे स्टेशन पोचलंय बाबा एकदा. कुडाळ रेल्वे स्टेशनला आता नवीन हॉटेला बिटेला झाली आहे, चायनीज आणि हॉटेल अगदी मस्त मरे भारी, अगदी खाऊ पिऊची सोय. गाडीत चढताना टीशी गावलं, बोललो खूप गर्दी आहे रे गाडीत. कणकवली स्टेशन इल्यावर लोकांची गाडीतनं एंट्री चालू झाली. आणि तेव्हापासूनच गर्दी भरायला चालू झाली. लोक चढणं किती रेटून चढत होती. कणकवलीतनं डबो फुल झालं. रत्नागिरी स्टेशन आल्यावर जो मोकळा श्वास भेटत होता तो पण बंद झाला. आणि माणसं एवढी खचाखच भरली बाबा, पूर्ण डबा भरून गेलेला. आणि जे रिझर्वेशनवाले होते बिचाऱ्यांना बाथरूमला जायला पण जागा नव्हती. एवढे लोक म्हणजे गर्दी होती ना बाबा. तेवढ्यात एकदाचा इला बाबा ठाणा, सुटलो यार बाबा एकदा. खूप गर्दी होती गाडीला आणि आत्ता पोचली ठाण्याला. चला मग बाय बाय. नेक्स्ट टाइम मला नेक्स्ट जर्नी बघू. बाय बाय, गुड बाय.